फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या। सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या शैक्षणिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात। विटा येथील सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या व परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा 47वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या सौ सोनिया सुहास बाबर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व नामफलकाचे पूजन करण्यात आले। सोनिया बाबर म्हणाल्या, संस्थेची गुणवत्ता ही विटे शहर व परिसराला सर्वश्रुत आहे। खडू व फळा याचा वापर अध्यापन करताना शिक्षकांनी जास्त प्रमाणात करावा। विद्यालयामध्ये समरस होऊन विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी कला गुण लक्षात घेऊन कृतीयुक्त अध्यापन करावे। पालकांनी विद्यार्थ्यांच्या गरजा व मागण्या योग्य पद्धतीनेच पुरवावेत। अनाठायी हट्ट करू देऊ नये। प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची किंमत व महत्त्व विद्यार्थ्यांना समजले पाहिजे याकडे पालकांनी व शिक्षकांनी लक्ष द्यावे। संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघाताई गुळवणी यांनी संस्थेच्या गुणवत्तेमध्ये व विद्यार्थी विकासामध्ये सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, हे संस्था कधी विसरणार नाही असे सांगून पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले। संस्थेचे संचालक व विटा बँकेचे कुटुंब प्रमुख विनोदराव गुळवणी म्हणाले, संस्थेच्या स्थापनेपासून आज अखेर चढत्या आलेखाने विकास होत असताना खडतर परिस्थितीतून संस्थेची वाटचाल यशस्वीतेकडे चालू राहिली। 35 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था 3500 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली। कैलासवासी शहाजी बापू पाटील, अनिल भाऊ बाबर, कैलासवासी चिंतोपंत गुळवणी, कैलासवासी रामभाऊ दिवटे, कैलासवासी मुकुंदराव महामुनी, कैलासवासी रविशेठ रिसवडे, कैलासवासी काकासाहेब जाधव, कैलासवासी जयंतीलाल शहा, डॉक्टर NR मुल्ला हे माजी संचालक व विद्यमान संचालकांची मेहनत व मार्गदर्शन संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले। संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी उच्च पदस्थ अधिकारी होऊन व विविध क्षेत्रात ठसा उमटवून त्यांनी स्वतःच्या कुटुंबांचा व संस्थेचा नावलौकिक वाढवला। यावेळी 10वी व 12वी आणि स्कॉलरशिप तसेच D.Ed, B.Ed मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेचे माजी अध्यापक राजेंद्र ठोके यांनी संस्थेत काम करत असतानाच्या आठवणी कथन केल्या। आमदार सुहास बाबर, संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर शेठ शहा, कार्यवाह देवदत्त राजोपाध्ये, संचालक अमोल बाबर, विश्राम गुळवणी, आबासाहेब गुळवणी, विनय गुळवणी, अरुण लकडे, मेघराज जोगड, राजूबाई शहा, DP कुलकर्णी यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते। प्रास्ताविक महेश खिलारे यांनी केले। गदाळे सर यांनी सूत्रसंचालन केले। राजेंद्र जाधव यांनी आभार मानले। अकॅडमी, शोरूम, क्लासेस, स्कूल, मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूट पासून 25,000 स्क्वेअर फूट पर्यंत हॉल तयार आहे। संपर्क कलश मंगल कार्यालय विटा, संदेश शहा, मोबाईल नंबर 9226 59 99 00, सुनील शहा, मोबाईल नंबर 91 45 94 55 11।